आता आपलं पपईचं झाड मोडलेलं आहे। आता आपण याची भाजी बनवून पाहूया, कच्च्या पपईची भाजी। तर आता आपण प्रथम ही पपई याची साल काढून आपण ती किस करून घ्यायची। ही पपई आपण सोलून घेतली। आता आपण ही पपई किसून घेऊ। पपई किसून घेतलेली आहे। आता आपण ही पपई स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात। कढई गरम करायला ठेवली आहे। आपण आता याच्यामध्ये तेल टाकू। आता आपण कढीपत्ता टाकू। एक चमचा आपण इथे मोहरी टाकू द्या। जिरे मोहरी आपण टाकून घेऊ। त्यानंतर मी इथे हिरवे मिरची आणि लसणाची पेस्ट बनवलेली आहे। तर ती पण आता आपण टाकून घेऊया याच्यामध्ये। आता याला आपण हलवत राहू असं। थोडीशी हळद टाकूया आपण आता याला। आता आपण हळद टाकून झालेली आहे। आपण आता ही धुवून घेतलेली पपई जी आहे ती आपण आता याच्यामध्ये कढईमध्ये टाकून घेऊ। आता आपण छान प्रकारे मिक्स करून घेऊया। आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून 2 मिनिटं वाफवून घेऊया। चवीनुसार मीठ वापरायचं आपण। भाजी 2 मिनिटं झाकण ठेवून वाफवून घेऊया। याच्यामध्ये पाणी टाकायचं नाहीये, धुतलेली पपई असते त्याच्यामुळे पाणी याच्यामध्ये आपोआप सुटतं। फक्त 5 मिनिटं आपण ही पपई वाफवून घ्यायची। आता आपली भाजी छान प्रकारे वाफवलेली आहे। तर आपण आता याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकूया। शेंगदाण्याचा कूट टाकून 2 मिनिटं आपण याला झाकण ठेवून वाफवून घेऊ। नंतर आपली भाजी तयार आहे। आता आपली भाजी तयार आहे। आता आपण ही भाजी बाजरीच्या भाकरी सोबत सर्व करूया। तुम्ही चपाती सोबतही ट्राय करू शकता। मी आता ही भाजी परीला देते खायला। आपण परीला विचारूया कशी झाली भाजी। खूप छान झाली।